हा माझ्या एकटीचा विजय नाहीये, तुम्ही कॅमेरा फिरवून बघा. हा माझ्या रोहेकर मायबाप जनतेचा विजय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय आहे. नवीन पिढीचा, नव्या विचारांचा विजय आहे. अजून त्याच ऊर्जेने, त्या स्फूर्तीने रायगड जिल्ह्याच्या हिताकरता, लोकांच्या सेवेकरता आम्ही सर्वजण काम करत राहू. ज्यांनी मला मतदान केलं नाहीये त्यांचा देखील विश्वास मला कसा मिळवता येईल अशा प्रकारचं काम मी करण्याचा नक्की प्रयत्न करीन. काय सांगशील, रोहा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेली आहे. महाराष्ट्रातली कमी वयाची एक नगराध्यक्ष म्हणून तुझा या ठिकाणी नामोल्लेख होईल. काय कसं बघतेस या विजयाकडे? मी सर्वप्रथम एवढंच सांगते की हा माझ्या एकटीचा विजय नाहीये, तुम्ही कॅमेरा फिरवून बघा. हा माझ्या रोहेकर मायबाप जनतेचा विजय आहे आणि त्यांनीच मला निवडून दिलंय. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय आहे. नवीन पिढीचा, नव्या विचारांचा विजय आहे. नवीन पिढी जी मोठी स्वप्न बघू पाहते आणि ती स्वप्न मिळवण्यासाठी मेहनत करून ती स्वप्न मिळवते, त्या प्रत्येक तरुणाईचा विजय आहे असं मी समजते. आणि आदरणीय तटकरे साहेबांनी 40 वर्ष रोह्यासाठी जे काम केलंय, नगरपालिका तीच पुन्हा अबाधित ठेवलेली आहे, तर ह्याचं सगळं श्रेय त्यांना देखील जातं. आदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, यांनी जो विकास केला त्यांच्या पाठबळाशिवाय, मार्गदर्शनाशिवाय हे अजिबातच पॉसिबल नव्हतं. त्यांनी देखील आमच्यासाठी खूप धावपळ केली. आणि मी एवढंच सांगेन की हा विजय हा मी माझे वडील समीर जनार्दन शेडगे यांना समर्पित करते. त्यांनी मागच्या निवडणुकीत 6 मतांनी आमचा पराभव झालेला, पण ह्यावेळी 4,500च्या वरती मताधिकाऱ्यांनी आम्ही जो आकडा काढलाय थोडासा तो आलाय. तर त्यांनी जे समर्पित होऊन रोहेकरांसाठी जे काम केलेलं आहे ह्याचं सगळं श्रेय हे त्यांना जातं. त्यामुळे तेवढंच सांगू इच्छिते की जाहीरनामा काय नेमका जनतेसाठी काय करणार आहे? जनतेसाठी काय करणार हे मी प्रचारादरम्यान नेहमी सांगतच आली आहे. कुठलंही क्षेत्र नाही, आरोग्य असेल, शिक्षण असेल, खेळ असेल, क्रीडा असेल, ह्याच्यानंतर मूलभूत सुविधा आपण ज्या देत आलोय, हे प्रत्येक क्षेत्रात आपलं काम राहणार आहे. आणि मी प्रचारादरम्यान ज्या गोष्टी बोललीये त्या पूर्ण करायच्या मी माझ्या नगरसेवकांच्या सहकार्याने आणि माझ्या मायबाप जनतेच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने मी ते नक्की पूर्ण करीन. आणि ते पूर्ण करायचा मी सर्वतोपरी प्रयत्न नक्की करीन, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि ज्यांनी मला मतदान केलं नाहीये त्यांचा देखील विश्वास मला कसा मिळवता येईल अशा प्रकारचं काम मी करण्याचा नक्की प्रयत्न करीन, एवढंच सांगू इच्छिते. विरोधकांना पण माझं एवढंच आव्हान आहे, परीक्षा आपली स्पर्धा झाली, निवडणूक झाली, आपण एक गाव म्हणून इथे राहतो, आपलं गाव पण आपल्याला जपायचं आहे आणि आपल्या डोळ्यात चांगलं वातावरण आहे, ते गाव पण कसं जपेल आणि हे वातावरण तसंच कसं राहील याच्या बाबत मी नक्की काम करीन आणि त्या परीने माझे प्रयत्न नक्कीच राहतील. सर, काय सांगाल, जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला घवघवीत यश अनेक ठिकाणी मिळालंय. बालेकिल्ला असलेल्या रोहामध्ये देखील विजय प्राप्त झालाय. कसं बघता ह्या यशाकडे? रायगडच्या जनतेने जो विश्वास माननीय खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी टाकला, त्याबद्दल सर्वप्रथम मी रायगडच्या जनतेचा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. कामाची योग्य पोचपावती त्या ठिकाणी रायगडच्या जनतेने दिली असं मला या ठिकाणी वाटतं. आणि विजयांती अजून त्याच ऊर्जेने, त्या स्फूर्तीने रायगड जिल्ह्याच्या हिताकरता, लोकांच्या सेवेकरता आम्ही सर्वजण काम करत राहू असंच मला सांगावंसं वाटतं. काही जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला यश मिळतंय? आघाडीवर आहात आपण? आत्ताच निकाल जे हाती आले त्यामध्ये रोह्यात नगराध्यक्ष आणि संपूर्ण आता शेवटचं एकच राऊंड बाकी आहे, 9 आणि 10 नंबरचा, पण आतापर्यंत 100% निकाल रोह्यामध्ये लागलाय. मुरुडमध्येच आत्ता मला समजलं त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाची त्या ठिकाणी सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुरुडमध्ये लागली. पेणला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी यश आम्हाला मिळताना दिसतंय. दुर्दैवरित्या महाडला थोडंसं जरी कमी पडलो असू तरी खालचे उमेदवार चांगल्या मताने आलेले आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते.